तुम्हाला आता सुट्टे पैसे मोजण्याचा, पैसे नीट ठेवण्याचा, मग पैसे ठेवलेल्या ड्रॉवरला कुलूप लावण्याचा कसलाच त्रास नाही. कसा आहे, जग स्मार्ट होतंय, मग व्यवहार सुद्धा स्मार्ट व्हायला हवा ना. तुम्हाला कळलं मी कशाबद्दल बोलते ते? नाही, अहो मी UPI बद्दल बोलते. त्याचं असं झालं की परवा मी एका मैत्रिणीकडे गेले. तिच्याकडे मी UPIचं कार्ड बघितलं. त्यावर QR कोड होता. आता ते कार्ड मी आधी बघितलेलं, पण कधी कुणाकडून माहिती घेतलीच नाही. मला माझ्या मैत्रिणीकडून कळलं, तर म्हटलं आता तुम्हाला सुद्धा सांगूनच जाते. मी मगाशी म्हणाले ना की व्यवहार स्मार्ट व्हायला हवा. मी UPI वापरायला लागले म्हणूनच माझे पैशांसंदर्भातले बरेच प्रश्न सुटले. आता मला सुट्टे पैसे मोजण्याचा, पैसे नीट ठेवण्याचा काहीही ताण आणि त्रास दोन्ही नाही. हे UPI वापरून तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यातून कोणालाही पैसे पाठवू शकता. तसंच दुसरेही तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे पाठवू शकतात. ग्राहकाला आपण ठराविक एक रक्कम सांगतो, ते ती आपल्याला त्यांच्या फोनच्या मदतीने पाठवतात. त्यामुळे उरलेले पैसे किंवा जास्तीचे पैसे परत देण्याचा प्रश्नच येत नाही. आणि या सगळ्या व्यवहाराला तुमचा जो वेळ जायचा तो सगळा तुम्ही तुमच्या कामाला देऊ शकता. कारण UPI वापरून केलेला हा व्यवहार अगदी काही क्षणांचा आहे. अगं बाई, हे सगळं सांगताना माझ्याकडून एक महत्त्वाचा मुद्दा तर राहिलाच की. आता अशी कल्पना करा की आपणच ग्राहक आहोत आणि आपल्याला गोदामातून मोठ्या प्रमाणावर सामान घ्यायचं आहे. सामान जास्त आहे, त्याची किंमतही जास्त आहे. अगदी अशा मोठ्या व्यवहारातही UPI तुम्हाला मदत करेल. तुम्हाला फक्त UPI वर जाऊन रजिस्टर करावं लागेल. खरंच बाई, मला तर त्या मैत्रिणीला ना थँक्यू म्हणावं लागेल, कारण तिच्याचमुळे मला माझ्या व्यवसायात UPI नावाचा मित्र मिळाला. चला, आता तुम्ही सुद्धा UPI वर तुमचा व्यवसाय रजिस्टर करा, जेणेकरून तुमचा सगळा हिशोब चोख राहील. आणि बघा, तुमच्या व्यवसायाची वाढ होणं कसं सोपं होऊन जाईल.